तर मित्र तुम्हाला दाखवत आहे आता हळद शेतामध्ये कशी काढतात. बघा आता बायाला हळद काढली, थोडं पाणी पिण्यासाठी थांबलेले आहेत. आता 14 एप्रिलच्या तयारीसाठी 14 एप्रिल आता आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे. त्यासाठी आपले हळद काढणं त्यांचं चालू आहे आणि त्याच्या अगोदरच आपल्याला हळद त्यांची संपण्यासाठी ते प्रयत्न करतात, खूप मेहनत करतात उन्हात जाण्याचं. बघा त्यांच्याशी बोला. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय संविधान. आमची लय परिस्थिती बेकार आहे बाबा. करायला तर आम्ही कामं जयंतीसाठी कपडे हे घ्यायचे बरं, त्याच्याने लय बाया बेजार येतात. थकून बसलो तर आता ट्रॅक्टर आमचं आलं नाही, लय कटाळून गेलो तर आम्ही आता. हळदी बघा काढून मित्रांनो, काढून हळद कशी काढतात बघा. हे हळद आहे. एका एवढ्या टोपले उचलत नाहीत मग आता नेतो म्हातारी माणसं आम्ही. लय जयंतीसाठी आम्हाला जयंतीसाठी बाबासाहेबांच्या आता जयंतीला खर्च करायचा आहे. म्हणून आम्ही एवढे काम करतो म्हातारी जयंतीचा खर्च नाही मोजत. आम्ही आमच्या कष्टावर आमची जयंती, आमच्या बाप्पाची आम्ही जयंती आम्ही आमच्या कष्टावर साजरी करतो. नाही बघा कोणाला- मित्रांनो, आम्हाला त्याची हे आहे. बघा मित्रांनो किती मेहनत करतात उन्हात तानात आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीसाठी. खुशीने ते हळद काढतात उन्हात तानात, मेहनत खूप करतात बघा. आणि हळद त्यांची काढणे चालू आहे, ते बी आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीमुळे च्या अगोदर त्यांची हळद संपन्न करत आहेत आणि मेहनत खूप करत आहेत. ती हळद काढून आपल्याला मुलाबाळाला कपडे घेण्यासाठी. त्यासाठी बघा आता खूप ह्या 2-4 गाडी ह्या इकडं पण आहेत बसलेल्या, त्यांना पण हळद काढतात त्या पण. बकळ महिला आहेत हा भाऊ. धन्यवाद.